आज जरा बाहेर गेलो होतो, थोडंसं काम होतं म्हणून. तर माझी इथं ना घडी खराब झाली होती आणि त्याला रिपेअर करायची होती. जास्त काही काम नव्हतं, शील वगैरे चेंज करायचे होते आणि ही घडी ना यानं मला दिलेली आहे. मी खूप सांभाळून ठेवली. झाले 4 वर्ष तसली तशीच आहे. अजून काहीच त्याला झालं नाहीये. पण तिचे शील संपले होते, तेही मला टाकायचे होते आणि ते बोलले, की "दुसरी घेऊन टाक, कशाला वापरतेस?" पण मला असं वाटतं, की कोणी गिफ्ट दिलेलं ना सांभाळूनच ठेवायला पाहिजे. तर असं तेही रिपेअर केली. त्याच्यानंतर आहे ना मला दुसरी पण खरेदी करायची होती. काही मंगळसूत्र वगैरे घ्यायचे होते. ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच मी कोणतं मंगळसूत्र घेतलंय ते. आणि माझ्याकडे इतके कप आहेत ना, तरी पण मला अजून एक घ्यायचं होतं. म्हणजे मोठाले कप मला खूप आवडतात. राजूसाठी मला घ्यायचे होते. 2 माझ्याकडे होतं. एक फुटलेला होता. आम्हाला तिघाला सेमच पाहिजे असतं. तर तेही घेतलं. त्याच्यानंतर आहे ना, हे काय आम्ही खाल्लं त्याचं मला नाव आठवत नाहीये सध्या. आणि तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच सांगा. आणि मी पाणीपुरीच खाल्ली होती. राजवीर आणि राजवीरच्या पप्पाने ते खाल्लं होतं. तर असं त्याच्यानंतर आहे ना, घरी आले. आता जेवण बनवून मी गेले होते म्हणून मला काही टेन्शन नव्हतं. मस्त बटाट्याची भाजी मी केली होती. आणि सगळ्यांनी इथं मस्त जेवण सुद्धा करून घेतलं. आता ना बाहेरून आल्यावर जेवण बनवायचं आपल्याला थोडंसं आळस येतोय. पण जाण्याच्या अगोदर जर आपण बनवून घेतलं की टेन्शनच राहत नाही. तिथून आल्यावर फक्त जेवण करायचं असतं. तर मस्त सगळ्यांचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर आहे ना मला कणसं भाजायचे होते. आता झोपताना पण आम्हाला काहीतरी पाहिजेच. असं काहीतरी करतो आम्ही. एक तर थंड पाहिजे, नाहीतर असं काहीतरी बनवून खात असतो. तर मस्त सगळ्यांनी एन्जॉय केली. त्याच्यानंतर आहे ना म्हटलं चला आता तुम्हाला मंगळसूत्र दाखवते मी कोणतं आणलं ते. आता माझ्याकडे ना सोन्याचे आहेत, पण ते माझ्याकडे नसतात. मी बँकेमध्ये ठेवते. तुम्हाला नेहमी मी सांगते. म्हणून मला कुठं जवळ जायचं असलं ना, तर लॉंग मंगळसूत्रच नव्हतं म्हणून मी हे घेतलंय. आणि साडीवर आहे ना लॉंग मंगळसूत्रच पाहिजे तेव्हाच ते छान दिसतं. आणि याचं पॅन्डल इतकं छान होतं ना, मला तो प्रचंड आवडलेला म्हणून मी घेऊनच आली आहे. आणि त्याच्यानंतर मी दुसरे छोटे-मोठे सामान भरपूर घेतलं होतं. एवढं मोठं मी दाखवत बसले ना, तर खरंच खूप मोठं ब्लॉग होऊन जाणार. तर ही ओढणी पण घेतली होती. याची लेस खूप मला आवडली होती म्हणून घेऊन आले. तर चला इथं सेंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.